नमस्कार मंडळी, माझ्या किचनमध्ये म्हणजेच चैत्रास किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला मस्त गरमागरम पौष्टिक असं थालीपीठ दाखवणार आहे। या थालीपीठाकरता इथे मी एक पांढरा आणि एक लाल कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत आणि 1 वाटी शेवग्याचा पाला घेतलेला आहे। तसेच इथे मी 2 वाटी भरून थालीपीठाची भाजणी घेतलेली आहे। तसेच याच्यामध्ये आता मी अर्धा चमचा हिंग, हळद, 1 चमचा गोडा मसाला, लाल तिखट, ओवा आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता याच्यामध्ये मी दोन्ही चिरलेले कांदे तसेच शेवग्याचा पाला, हिरवी मिरची घातलेली आहे। हे परत एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्याच्यात थोडं थोडं पाणी घालून थालीपीठाचा गोळा मळून घ्यायचा आहे। हे आता मी साधारण 5 ते 10 मिनिटं रेस्टिंगला ठेवत आहे आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे थालीपीठ बनवायला घेत आहे। नेहमीप्रमाणे थालीपीठ थापून घेतलेलं आहे आणि आता हे तव्यावर दोन्ही बाजूनी छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। एकीकडे मी तवा तापायला ठेवला होता, आता तव्यावर हे थालीपीठ घातलेलं आहे, त्याच्या कडेने मी मस्त तूप सोडलेलं आहे। आता हे थालीपीठ नेहमीप्रमाणे दोन्ही बाजूनी छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। मस्त गरमागरम पौष्टिक असं हे थालीपीठ तयार झालेलं आहे, कारण याच्यामध्ये आपण शेवग्याचा पाला वापरलेला आहे आणि थालीपीठ सर्व करताना मस्त ताजं मी लोणी काढून त्याच्याबरोबर सर्व केलेलं आहे। तेव्हा तुम्ही हे थालीपीठ नक्की करून बघा। धन्यवाद, बाय बाय।